मित्रांनो, मला आज अक्षय कुमारचा सरफिरा संपल्यावर खूप आनंद झाला. तुम्ही म्हणाल एवढा चांगला झालाय का सिनेमा? सिनेमा कसा आहे त्याबद्दल सांगेलच, पण हा आनंद एका वेगळ्या कारणामुळे झाला. या आठवड्यात 2 हिंदी आणि 1 मराठी सिनेमा प्रदर्शित झाले, ज्यात मी काल 2 म्हणजे इंडियन 2 आणि बाईग हे पाहिले आणि वेळेअभावी आज सरफिरा पाहिला. कालच्या दोन्ही सिनेमांनी उठवलेलं डोकं आज तरी शांत होईल का अजूनच डोकेदुखी वाढेल याची मला जास्त चिंता होती, पण ती चिंता खोटी ठरली. म्हणजे सिनेमा कसा आहे याचा अंदाज तुम्हाला आला असेलच. नमस्कार मित्रांनो, मी अजिंक्य उजळमकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे यूट्यूब चॅनल. आणि आज मी रिव्ह्यू करणार आहे अक्षय कुमार अभिनीत सरफिरा या सिनेमाचा. हो, अगदी थोडक्यात. मित्रांनो, सुररई पोतरू हा दाक्षिणात्य अभिनेता सूर्या अभिनीत सिनेमा आपल्यापैकी बहुतांश रसिकांनी OTTवर एव्हाना पाहिला असेलच. कोरोना लाटेत डायरेक्ट OTTवर रिलीज झालेल्या काही उत्कृष्ट सिनेमांपैकी एक असलेल्या या सिनेमाचे वर्षभराने ऑफिशियल हिंदी डब व्हर्जन पण आले, तेही बहुतांश लोकांनी पाहिलंय. आता त्याच सुररई पोतरूचे हिंदी व्हर्जन घेऊन आल्या आहेत दिग्दर्शिका सुधा कोंगारा, ज्यांनी मूळ तमिळ सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. ज्यांनी OTTवरील उडान पाहिला नाही, म्हणजे उडान हे सुररई पोतरूचे हिंदी नाव, तर ज्यांनी उडान पाहिला नाही अशा प्रेक्षकांना चित्रपटाच्या कथेची थोडक्यात कल्पना आधी मी देतो. सिम्पली फ्लाय अ डेक्कन ओडिसी या GR गोपीनाथ यांच्या पुस्तकात वर्णन केल्याप्रमाणे आणि त्यांच्याच जीवनातील सत्य घटनांवरून प्रेरित होऊन सुररई पोतरूचे कथानक लिहिले होते शालिनी उषा नायर आणि सुधा कोंगारा या दोघींनी. कथेचा नायक भारतात एक लो कॉस्ट एअरलाईनचं स्वप्न किती संघर्षाने पूर्ण करतो त्याचा प्रेरणादायी प्रवास कथानकात चित्रित केला गेला आहे. सुररई पोतरू अर्थात उडान या सिनेमाला OTTवर प्रदर्शित होऊनही रसिकांचे आणि समीक्षकांचे खूप कौतुक प्राप्त झाले आहे. अभिनेता सूर्याच्या अफलातून अभिनयानंतर आता या भूमिकेत अक्षय कुमारला हिंदी प्रेक्षक सिनेमागृहात जाऊन पाहिल का नाही हा खरं तर प्रश्न आहे. पाहिल का नाही याचे उत्तर येणारा काळ देईलच, पण पाहावा का नाही असा जर प्रश्न घेऊन तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर त्याचे उत्तर मी देईन, हो, नक्की पाहावा. अगदी थिएटरमध्ये जाऊन बघावा. नाहीच जमल्यास किंवा ओरिजिनल सिनेमा पाहिला असल्यास सरफिरा OTTवर आल्यावर तरी नक्की बघावा. निदान ज्या रसिकांनी सुररई पोतरू किंवा उडान पाहिलाच नाहीये अशांना अक्षयचा सरफिरा खूप आवडेल असा बनलाय. याचे मुख्य कारण आहे दिग्दर्शक, त्याच आहेत सुधा कोंगारा यांनी अगदी सुररई पोतरू सरफिरामध्ये सीन टू सीन कॉपी पेस्ट केलाय. फक्त कलाकारांची टीम बदलली आहे. मूळ तमिळ सुररई पोतरू आणि नंतर हिंदी उडान मी प्रदर्शित झाला तेव्हाच पाहिला होता, पण तरीही सरफिरा बघण्याच्या जस्ट आधी मी उडान पुन्हा एक वार पाहिला. जस्ट आधी म्हणजे असा उडान संपला आणि मी लगेच अगदी 15 मिनिटांनी सरफिरासाठी थिएटरमध्ये होतो, कारण मूळ चित्रपटात आणि सरफिरामध्ये किती फरक आहे हे मला बघायचे होते. मित्रांनो, सुधा कोंगारा यांनी सुररई पोतरूचा आत्मा कुठेही हरवणार नाही याची 100% काळजी घेतली आहे आणि त्यात त्या यशस्वी सुद्धा झाल्या आहेत. बहुतांश वेळा रिमेक फसतो असा आपल्या सर्वांचा साधारण अनुभव आहे, पण सुधा यांनी हे मिथक मोडून काढले आहे. काही सीन्समध्ये तर मला सरफिरा सुररई पोतरूपेक्षाही वरचढ वाटला, खास करून भावनिक प्रसंगात. अक्षय कुमारचे त्याचे वडील आणि आईसोबत जितके काही भावनिक प्रसंग आहेत त्यात हमखास तुमच्या डोळ्यातून अश्रू येतील. विशेष करून वडिलांच्या निधनानंतर अक्षय घरी येऊन जेव्हा आईच्या पायापाशी धाय मोकलून रडतो, तो प्रसंग तर हमखास रडवतोच. कथानकाची पार्श्वभूमी इथे मराठी आहे. अक्षय बनलाय वीर म्हात्रे. त्याच्या बायकोच्या भूमिकेत आहे राधिका मदान, जी बनली आहे राणी. अक्षयच्या आईच्या भूमिकेत आहेत सीमा बिस्वास आणि तमिळ सिनेमाप्रमाणेच इथेही निगेटिव्ह भूमिकेत परेश रावल आहेत, जे असतात जॅझ एअरलाइन्सचे मालक. कथा विमानांची आहे, मग पटकथा सुद्धा एकदम विमानाच्या वेगाने पळणारी आहे.
ज्यात स्टार्ट टू एंड कुठेच क्षणभरही बोर होत नाही. पटकथेत ट्विस्ट आणि टर्न्स सुद्धा इतके आहेत ज्यामुळे पुढे काय होणार या उत्सुकतेने प्रेक्षक पुरता अडकून जातो. सुधा यांचे अफलातून दिग्दर्शन जसे सुररई पोतरूमध्ये होते अगदी तसेच इथेही आहे. कथेला दिलेला मराठी महाराष्ट्रीयन फ्लेवर आणखी मजा वाढवणारा आहे. पूजा तोलानी यांचे संवाद एकदम प्रभावी आहेत. सुररई पोतरूचे ज्यांनी छायाचित्रण केले होते त्याच म्हणजे निकेत बोमिरेड्डी यांनी इथेही जबाबदारी घेतली आहे छायाचित्रणाची. त्यामुळे बहुतांश सिनेमाच्या फ्रेम अगदी जशाच्या तशा वाटतात. गीत संगीताच्या बाबतीत मात्र बात कुछ जमी नाही, पण त्याने फार काही फरक पडत नाही कारण पटकथा खूपच दमदार आहे. पण एखाद दोन हिट गाणी जर सरफिरामध्ये असली असती तर सिनेमाला आणखी प्रसिद्धी मिळाली असती, जी सध्या अजिबातच नाही आहे. म्हणजे प्री रिलीज पब्लिसिटीमध्ये सरफिरा खूपच कमी पडला आहे. अभिनयाच्या बाबतीत प्रत्येकाचे काम सुंदर झालं आहे. अक्षयने जीवतोड मेहनतीने वीर म्हात्रे साकारला आहे. खास करून त्याच्या इमेजच्या विरुद्ध असणाऱ्या इमोशनल सीन्समध्ये अक्षय उठून दिसलाय, हे विशेष. थोडक्यात अक्षय इन टॉप फॉर्म. चित्रपटाचे खरे सरप्राईज आणि क्यूट पॅकेज मला जे वाटले ते म्हणजे अभिनेत्री राधिका मदान. फुल ऑफ कॉन्फिडन्स, फुल ऑफ एनर्जी, फुल ऑफ ॲटिट्यूड आणि फुल ऑफ परफेक्ट ॲक्टिंग म्हणजेच राधिकाने रंगवलेली राणी. अपर्णा बालमुरलीने म्हणजे या अभिनेत्रीने सुररई पोतरूमध्ये काम छानच केलं होतं, पण मला इथे नवख्या असूनही राधिकाने रंगवलेली राणी जास्त छान वाटली. आणि येस, जितका अभिनय छान तितकाच तिचा स्क्रीन प्रेझेन्स आणि एकंदरीत चित्रपटातला वावर सुद्धा सुंदर आणि निरागस झाला आहे. थोडक्यात राधिका इज टोटल आणि प्लेझंट सरप्राईज आहे या सिनेमाची. सीमा बिस्वास यांनी रंगवलेली आई एकदम दमदार, तर परेश रावलचा परेश गोस्वामी इथेही जबरदस्त झालाय. पाहुण्या कलाकार म्हणून दाक्षिणात्य अभिनेते आर शरद कुमार यांनीही काम छान केले आहे. याशिवाय ऑल इंडिया रेडिओच्या पत्रकार झालेल्या आहेत इरावती हर्षे. व्हेंचर कॅपिटलिस्ट फायनान्स कंपनीचे अधिकारी झाले आहेत प्रकाश बेलावडी. अक्षयच्या मित्राच्या भूमिकेत आहेत अनिल चरणजीत. या सर्वांची कामे सुद्धा छान झाली आहेत. एकंदरीत असा आहे मित्रांनो सरफिरा. म्हणायला रिमेक, तरीही आपलं वेगळेपण जपणारा आणि मूळ सिनेमाचा प्रभाव कायम ठेवून आपला ठसा तितक्याच जोरक्यात उमटवणारा. सूर्याच्या फॅन्सना आणि ज्यांनी सुररई पोतरू पाहिलाय अशांना बहुधा अक्षय तितका प्रभावी वाटणार नाही, पण मला तसं काही नाही जाणवलं. सूर्याही छान आहे आणि अक्षय सुद्धा छान आहे. त्यामुळे या तुलनेच्या फंदात न पडता एकदा तरी सरफिरा नक्की बघा. जमल्यास थिएटरमध्ये, म्हणजे ज्यांनी सुररई पोतरू नाही पाहिलाय अशांनी, आणि ज्यांनी पाहिलाय त्यांनी OTTवर आल्यावर. आउट ऑफ 5 मी सरफिराला देईल 3.5 स्टार. मस्ट वॉच. मित्रांनो, तुम्हाला आमचा सरफिराचा रिव्ह्यू कसा वाटला मला नक्की सांगा आणि नवरंग रुपेरीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.